नमस्कार. तिळाची तुळस आणि महादेवची एक रुखवताची ऑर्डर मला आली होती. तर महादेव डेकोरेट करताना मला वाटलं की याचा व्हिडिओ बनवावा. त्यामुळं मी डेकोरेट करताना इथं व्हिडिओ बनवलेला आहे. महादेव कसा बनवायचा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझी तिळाची तुळस याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देते. त्या पद्धतीने तुम्ही ह्याचे मिश्रण बनवू शकता आणि आकार जो आहे तो आपण वाळूचा महादेव बनवताना जसा आकार देतो तसा याला आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर डेकोरेट कसं करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण पाहून घ्या. यासाठी डेकोरेट करण्यासाठी जे कळ्या, पानं, फुलं मिळतात ते आपल्याला इथं लागणार आहे आणि मोत्याची एक माळ, त्याचप्रमाणे केशरी आणि पांढरा कलर या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला पाहूया. तर असा इथं आकार मी इथं बनवून घेतलेला आहे आणि त्याला वरच्या बाजूला बनवल्यानंतर होलसुद्धा काडीच्या साहाय्यानं करून घेतलं आहे. तर आता इथं आपल्याला काय करायचं, एक टाचण घ्यायची आहे आणि त्यामध्ये ज्या छोट्या छोट्या कळ्या ज्या मिळतात त्या 3 कळ्या इथं मी ह्या टाचणमध्ये घालून घेणार आहे. त्याआधी एक मोती आपल्याला इथं टाचणीमध्ये ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 3 कळ्या इथं आपण घालणार आहोत. अशा पद्धतीनं या 3 कळ्या घातल्यानंतर एक छोटं फूल टाचणीमध्ये घालून घ्यायचे आणि यानंतर छोटे जे हिरवे पान मिळतात ते एक हिरवं पान छोटं, त्यानंतर एक मोठं हिरवं पान घालायचं आहे. मोठं हिरवं पान घातल्यानंतर परत एक छोटं हिरवं पान इथं आपण घालणार आहोत आणि अतिशय सुंदर असा बेलाच्या पानाचा आकार इथं आलेला आहे. बेलाचं पान आणि फुल असं इथं बनलेलं आहे. तर ही डिझाईन जर आपण इथं अशी समोर जर ठेवली तर हा खालचा पूर्ण भाग झाकला जातो. त्यामुळं इथं समोर ही डिझाईन आपण इथं फिट करायची आहे. अतिशय हळूवार अशा हातानं टाचणी आतमध्ये घालायची आहे, नाहीतर शिवपिंडीचा आकार खाली मोडू शकतो. त्यामुळं अगदी अलगद हातानं टाचण आतमध्ये फिट करायची आहे. अजिबात जास्त जोर इथं आपल्याला लावायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला आणखीन एक टाचण घ्यायची आहे, त्यामध्ये मोती घालून घ्यायचा आहे आणि हे मधलं जे पान आहे त्यामध्ये आपल्याला इथं आणखी एक टाचणी इथं फिट करायची, कारण मग बेलाच्या पानाचा जो आकार आहे तो मागं पुढं सरकणार नाही. मोठं पान अगदी समोर राहील, त्यासाठी आणखीन एक इथं टाचणी इथं आपण फिट करणार आहोत. अशा पद्धतीने आपलं हे बेलाचं पान समोर फिट झालं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, अशी मोत्याची माळ मी बरोबर त्या साईजची बनवून घेतली आहे. पांढऱ्या कलरमध्ये सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. त्यानंतर हे फुल इथं मध्यभागी आपल्याला फिट करायचं आहे. त्यासाठी आधी एक पान मी इथं बसवते. हिरव्या पानामुळं त्यावर फूल छान दिसतं. त्यानंतर आपण जे फूल केलं होतं तिथं हे मोठं फूल इथं फिट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं फुलांनं आपण हे डेकोरेट केलेलं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, समोर भस्म आणि अष्टगंध इथं पिंडीला लावायचा आहे. तर हे कलर मी इथं वापरते. ब्रश न वापरता इथं मी उदबत्तीच्या काडीला थोडासा कापूस इथं गुंडाळणार आहे, कारण ब्रशने आकार थोडा वेगळा येऊ शकतो. त्यामुळं अशा पद्धतीनं कापूस गुंडाळून पांढऱ्या कलरने मी इथं भस्म लावते. 3 अशा रेषा इथं ओढून घ्यायच्यात. जर हे तीळ तुम्हाला खायला वापरायचे असतील तर हे चमच्या सहाय्यानं पूर्ण कलर आधी काढून टाकायचा आहे, कारण हा फूड कलर नाही आहे. पूर्ण कलर काढून नंतर तुम्ही वापरू शकता. फूड कलर आपण नाही वापरू शकत, कारण ते यावर कलर पांगतात. त्यामुळं मी हे कलर वापरते. अशा 3 रेषा इथं ओढून घ्यायच्यात. त्यानंतर यावर आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. तर केशरी कलर इथं वापरणार आहोत आपण.
अशा पद्धतीने ही डिझाईन आपल्याला करायची आहे. अगदी हुबेहूब भस्म आणि त्यावर अष्टगंध लावला आहे असं दिसतं. तर अशा पद्धतीने ही आपली शिवपिंड अगदी सुंदर अशी डेकोरेट झाली आहे. आणि तुम्हाला हे तिळगुळाचं मिश्रण कशा पद्धतीने बनवायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझी तिळाची तुळस हा व्हिडिओ मी खाली कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक टाकते. तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही मिश्रण कशा पद्धतीने बनवायचं ते पहा आणि मग आकार तर तुम्हाला देता येईल. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.